आज माझा ब्लॉग आला नाही कारण आज सकाळी मी एक रूटीन ब्लॉग शूट करत होती. त्याआधी मी काल मिनी ब्लॉग केला होता, तोच तुमच्यासोबत शेअर करते. ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती की एकमेकांना ना खूपच धक्काबुक्की लागत होती. त्यानंतर किराणा सामान जे भरलं होतं त्यामध्ये मी तांदूळ भरले नव्हते, म्हणून मग आज ऑफिसवरून येताना रिलायन्समध्ये घेतली होती आणि 5 किलो तांदूळ घेऊन आली होती. त्यानंतर फ्रेश झाली, देवबत्ती केली. त्यानंतर आयेशला पण आणायचं होतं डे केअरमधून, म्हणून पुन्हा खालती गेली आणि तुम्हाला हे शेअर करायचं होतं. सोमवारी मी ना आमच्या लोकल मार्केटमधून ही एक कढई घेतली होती आणि हा टोप घेतला होता डाळीसाठी, जो की स्टीलचा आहे. माझ्याकडे ना सगळे ॲल्युमिनियमचे आणि थोडेसे वेगळेच टाईपचे कढई आणि टोप आहेत, म्हणून म्हटली चला स्टीलचा आपण वापरूया. आणि ही खूप वर्षानंतरची माझी खरेदी, जवळपास एक 8-9 वर्षानंतर मी ही खरेदी सगळं केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की मला सांगा. आणि त्यामध्ये ना भाजी वगैरे केली ना तर अजिबात करपत नाही. फास्ट गॅस ठेवला तर भाजी करपते, नाही तर अजिबात नाही. एक मीडियम गॅसवर ठेवलं ना की भाजी मस्त होते. आणि डाळीचा जो टोप होता ना तो अप्रतिम. मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुमच्या लोकल मार्केटमध्ये कोणते पण असे लागतात ना तर तुम्ही तिकडनंच खरेदी करा, जे की मला दोन्ही पण 500च्या आतमध्ये पडलं. त्यानंतर जे काही सामान आणलं होतं ते भरून घेतलं. आणि हा बघा माझा बोका माझ्यावरती रागवला आहे, कारण त्याचे फ्रेंड्स त्याच्या घरी गेले होते. 8:30 वाजले होते आणि त्याला खेळायला मी दिलं नव्हतं, म्हणून माझ्यावरती तो पूर्णपणे रागवला होता. त्यानंतर भाजी बघतोय तुम्ही किती मस्त वाटते ना स्टीलच्या भांड्यामध्ये. असं सगळं स्वयंपाक आवरला होता. मी पण आता जेवून घेते. सो असा होता मिनी व्लॉग. आवडला तर नक्की फॉलो करा. चलो बाय.